विकास किचन. तर हा आमचा 7वा व्हिडिओ आहे आणि आमच्या 7व्या व्हिडिओची डिश आहे नॉन व्हेज पण व्हेज भाजी. चला आता त्याचे साहित्य बघून घेऊ. तर बघा आपल्याकडे इथे बेसन, कांदे, सुकं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये आपल्याकडे मिरची पावडर, हळद, धनिया पावडर आणि कुटलेलं लसूण. आणि आपण कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत. कांदा खोबरं आपण भाजून घेणार आहोत. चला आता गॅसकडे जाऊ. गॅसवर कढई तापतीये आणि त्याच्यात तुम्हाला टाकायचे उभं चिरलेला कांदा. चांगलं त्याला रोस्ट करून लाल करायचं. आणि त्यावर आपल्याला एका बाउलमध्ये बेसन घ्यायचे आणि त्यात तुम्हाला सगळे मसाले टाकायचे ते. आणि त्यात तुम्हाला थोडंसं तेल टाकायचंय. चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचंय. हे बघा. आणि तुम्हाला त्याने असा गोळा बनायचा आहे. गोळा बनतोय का नाही ते चेक करायचे. आणि मग तुम्हाला त्यात थोडंसं मीठ टाकायचंय. चांगलं त्याला मिक्स करायचंय. आणि मग त्यात तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचंय. चांगला त्याला गोळा करून घ्यायचा आहे. आणि त्याला चांगलं असं रोल करून घ्यायचं आहे. आणि त्याचे असे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. बघा रोल करून छोटे छोटे असे तुकडे करायचे. आणि त्याला असं बॉल बनवून घ्यायचे आणि त्याला असं एका फिंगरनी स्मॅश करायचे. स्मॅश करून असं वाटीवाणी बनवून घ्यायचं त्याला. असं स्मॅश करून. बघा आपला कांदा चांगला रोस्ट झालाय. त्याला आपण काढून घेऊ. पण त्याच्या आधी तुम्हाला त्याच्यात तेल टाकायचंय. कांदा काढल्यावर आपल्याला त्याच तेलात त्याच कढईवर तुम्हाला खोबरं टाकायचंय. त्यालाही चांगलं रोस्ट करून घ्यायचंय. आणि ते सुद्धा काढून घ्यायचंय. हे बघा आता आपण हे वाटून घेणार आहोत. हे भाजलेलं खोबरं आणि हे भाजलेला कांदा आणि कोथिंबीर आणि हे आलं लसूणची पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट. एक अर्धा चमचा टाकायचं. सब पेस्ट करून घ्यायचं.
आणि हे मसाले मटन मसाला, कांदा मसाला आणि हळद. चला आता गॅसकडे जाऊ. कढईमध्ये तुम्हाला तेल टाकायचं आणि त्यात तुम्हाला हे वाटण टाकायचं. आणि त्यात तुम्हाला टाकायची थोडीशी हळद, कांदा मसाला आणि मटन मसाला. त्यात तुम्हाला मीठ ऍड करायचं आणि चांगलं त्याला परतून घ्यायचे. त्याला तेल सुटेपर्यंत. चांगलं त्याला तेल सुटले आणि तुम्हाला त्यात टाकायचे गरम पाणी. तर चांगलं याला उकळणी येस्तोवर आपल्याला थांबायचंय. बघा चांगली त्याला उकळणी आली. आणि मग तुम्हाला टाकायचे आहेत हे वड्या. आपल्याला सोडायच्यात. आणि त्याला 5 मिनिटासाठी झाकण लावायचंय. आणि हे बघा मस्तपैकी असं उकळलंय. मी एकदा तुम्हाला दाखवतो. आणि हे सुद्धा चांगलं शिजलंय. हे बघा आणि आपली भाजी झाली रेडी. चला आता आपण याला सर्व करूया. मस्तपैकी असा वास तर येतोय.
एकदम मस्त भारी, एकदम भारी झाली आहे. आणि हे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही खाऊ शकता. मला तर ही भाजी खूप आवडली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याला शेअर नक्की करा.